मटण एवढं महाग झालंय त्यामुळे मी ठरवलंय शाकाहारी घरी खायचं आणि चिकन आणि मटण सासरवाडीत जाऊन खायचं आणि येताना म्हणायचं काय बाय भटक भवानी माझ्या पोराला सुखाने जीवन बी देत नाही. कॉलेज चालू होण्याची आतुरता हे मुलांपेक्षा मुलींनाच जास्त लागलेली असते. दुसरं काय नाही हो, त्यांना 3 टाइम भांडी घासावी लागतात. सकाळ दुपार संध्याकाळ लावा ताकद. चला आपण पळून जाऊया कुठेतरी, मला घरची लय त्रास द्यायला लागल्यात. अगं डोकं पडलेस का काय ग तू? ते मला काय सांगू नको, चल पहिला. अगं पळून जायला पैसा लागतो. माझ्याकडे तर मी एक तर काम करत नाही, माझ्याकडे पैसे नाहीत. तुला करून काय घालू का मी? आपण दोघं मिळून कमवूया की. चल बघा. पहिला. हो बाटली उचलती. मी नाही उचलणार. अगं तू तर म्हटलेलीस आपण दोघं संगत काम करूया म्हणून. उचलते. आपल्या घरातली डाळ संपल्या, डाळ आणाय पाहिजे. जास्त तर काय अपेक्षा नाही माझी, पण जिनी 4-5 जणांच्या आयुष्याला घोडा लावलाय ना तिने येऊन आम्हाला हळद नाही लावली पाहिजे म्हणजे झालं. काल गलीतल्या 2 बाया बोलत होत्या की मंगळसूत्र घातलं तर चोरांची नजर आणि नाही घातलं तर गलीतल्या पोरांची नजर. एक वेळ सावळ्या मुलीवर विश्वास ठेवा पण गोऱ्या पुरीवर ठेवू नका. म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही? लग्न झाल्यापासून माझी एकच इच्छा आहे, असं कणिक मळल्यासारखं नोकऱ्याला मळायचंय माझ्या. पण काय करणार, नवरा जाई शिकेल असेल, कसं मळायचं त्याला आता? आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आपला होणारा सासरा श्रीमंत पाहिजे आणि आपली होणारी बायको ती एकुलती एक पाहिजे. मग काय नुसता बाजार. मी तिच्यासाठी इंजिनिअरिंग करीत होतो आणि ती येडी भांगारवाला संग पळून गेली राव. लावा ताकद. बरं होय, मला एक विचारायचं होतं ते लग्न झालेल्याला. तुम्ही कदाचित समजा एखाद्या वेळेस सासरवाडीला गेलात आणि तुमच्या भोवताल जर मेवण्या बसलेल्या असल्या, खरं सांगा तुम्हाला कलेक्टर झाल्यासारखी फिलिंग येते का नाही? होय. आपल्या भारतामध्ये बिस्किट उत्पादन करणाऱ्या 2 कंपन्या आहेत, एक मारीगोल्ड आणि दुसरा पार्लेजी. एक कापामध्ये जात नाही आणि दुसरा गेला तर वापसच येत नाही. घरातली म्हणतात पोरींपासून लांब राहा, पण घरातल्यांना काय सांगायचं? मला बघितल्यावर पोरीच माझ्यापासून लांब होतात. अरे पव्या पागल झालाय का? वरती काय करतोय? अरे मी चाललोय जीव द्यायला, ती मला नाही बोलली. अरे मग काय झालं, नाही बोलली तर जाऊ दे ना तिला, आपण दुसरी पटवू. अरे दुःख मला या गोष्टीचं नाही, ती मला नाही बोलली. मला दुःख या गोष्टीचं झालंय की ती माझी 200 रुपयाची कॅडबरी खाऊन पण मला नाही बोलली. स्वर्गानंतर इंस्टाग्राम अशी एकच जागा आहे जिथं प्रत्येक मुलगी अप्सरा दिसते. आणि खरं पूजेचं कल्याण तर तेव्हा झालं जेव्हा इंस्टाग्रामला फिल्टर आलं. माझ्या गुडीचा मेकअप. हा तर असं झालं. हा बोल की ताई. कुठे आहेस रे तू? हे मित्राकडे आलो होतो. घरी पोरीकडचे येऊन बसले. अगं ताई मी यंदा लग्न करणार आहे म्हणलं होतं, पण एवढ्या लवकर चोरी जमशील म्हणून वाटलं नाही. कालच्या पोरीला छेडलास की नाही? तिचे मायबाप आलेत.
पाटील मला लवकर पोलीस स्टेशन मध्ये केस झाल्या माझ्यावर. कशाची र? तुम्हीच म्हणला की प्रेमाची सुरुवात भांडण होते. मग र? अहो पाटील तिच्या डोसक्यात इट घालून आलो मी. भावांनो, जी पोरगी घरच्यांना खोटं बोलून तुमच्यावरती प्रेम करते, जर तीच पोरगी तुम्हाला खोटं बोलून तुम्हाला चुना लावणार नाही, त्याची काय गॅरंटी? आ आ आ यू. वर्गात असताना मला चुरून बघायची ती. आज ती डॉक्टर झाली. आज मला बघायला 500 रुपये घेतले तिने. कुठे गेली हो? अवघड झालं. सर तुम्ही ड्रिंक वगैरे करता का? मी ड्रिंक वगैरे करत नाही हो, डॉक्टरांनी सांगितल्यापासून. कुणीतरी जास्त आग्रह केला तरच पितो. हे कोण आहे तुमच्या बरोबर? यालाच ठेवलाय आग्रह करायला. नवरदेव म्हणत होता जेवल्याशिवाय जाऊ नका. त्याला काय माहिती आम्ही जेवायला चालूय. रबड्यान तुला मस्कर नमत नाही ना तर माझ्यासोबत पण करत नको काय? अशी मस्करी काय तुझ्या बापाने केली होती का? काय ग एवढी का टेन्शन मध्ये बसलीस? काय नाही रे निल्या, माझी आजी सिरियस आहे. अयो ह्या वयात कुणासोबत? प्रेमात धोका मिळालाय बाई. कधी भेटलं? अरे प्रेम केलं होतं त्याला बुक्की टेंगुळ तर नाही दिला ना? नाही, माझ्याबद्दल चांगली राहायची, बोलायची, चालायची. पण तिला दुसरा चांगला मुलगा आवडला गोला, पण लगेच गेली मला सोडून. गोरेगत धोका दिलाच ना मला लय राग आला. मग मी म्हणलं स्वतःच काहीतरी बनवणार मी. मग असला मोठा टार बनलो ना, लोकांच्या मनावर राज्य केलं गोवलेगत. झापूक झपूक लेख. तुला कशाला बोलू बाया मी? मोकल मला बोलवून घेते ह्या बाया. कबूतर जा त्या गेली सांग परत मॅच न करू. बायकुले बेकार आहे. जा. गावातले लोक म्हणालेत गावातले पोरं लयच बिघडलेत. मी बी त्याला सांगतो खरंच लय पोरं बिघडलेत. मला काय, मी तर शेतात राहतो. माझ्या आईचा मी लाडका मुलगा आहे. आता तिला लाडकी सून पाहिजे. मग कोण देताय का? पोरीला प्रपोज केल्यावर जी पोरगी म्हणते ना मला प्रेमात इंटरेस्ट नाही राहिला, आता नेमकं त्याच पोरीने अख्ख्या गावाला घोडा लावलेला असतो. तू कधी मला सोडणार नाही ना? मी तुला कधीच सोडणार नाही. अरे मी त्यांना पण नाही सोडलं ज्यांचं लग्न झालंय. काय मी बोलून गेलो, श्वास माझा थांबला. मी इथे अंतो तिथे हा खेळ आता संपला. पैशांचा घमंड करच नको तू माझ्या समोर. जेवढं तुम्ही बघितलं नाही ना तेवढा कर्ज आहे माझ्यावर. अरे ईश्वर, अरे एवढा पळत कुठं चाललाय? अरे काय नाही, पाऊस सुरू होतोय. मला फोन पेला पैसे फोन घरी ठेवून येतो, नाही तर पैसे वल्ले होऊन जातील. चाल तू पण लवकर. जमलंच तर बायको थोडी वयाने मोठीच करा, म्हणजे वरडलं तरी मनाला समाधान राहील की वयाने आपल्यापेक्षा मोठी आहे म्हणून. मला पाहिजे फक्त बायको. माझी मम्मी म्हणते जर तू 12वीत फेल झाले ती ऑटोवाल्यासोबत लग्न लावून दे. माझे पप्पा म्हणते जर मी 12वीत फेल झालो तर तुला ऑटो घेऊन देईल. तिथं का करता रे लवड्या? लवरची आठवण करता भावा. अबे लवड्या खाली गेली पडशील तर पुरा तुझे गाव आठवण करन.
हो यार तू ये बरं जाऊ दे फोकत घ्यायची तर घ्यायची वापस येऊन जा तुम्ही हो कारे माकड तोडचा नीट पाहिजे चाल ना का बोला रे जास्त बोलते का रे कारे मोठे ते आपल्यापेक्षा असं बोलता का चंद्र तर रात्री उगवतो दिवसा कसा काय उगवला घुबड पण रात्रीच बाहेर निघतो आज सकाळी कसा आला काय माहिती गाडी चावी दे रे मार्केटला जाऊन आलो लवकर आहे बरं का लगेच आलो हॅलो गोवे किती वेळा लागणार आहे अजून मांगो तर कुठं चालला अरे जाऊ का नाही चाललो सासरा आजारी अरे मग बसून जाय ना अरे नको नको बसायला टाइम नाही एवढा कौन है ये लोग कहाँ से आते हैं काय रे शुभ्या त्या टायमाला जाधव सर ऐकला असत बरं झालं तरी आता हे दिवस तरी नसते आले आपल्या काय म्हणले होते रे जाधव सर तेच तर ऐकलं नाही ना अरे तुझा आवाज नीट आहे ना थांब द्या काय रे काय झालं माझ्या जानचा फोन आलाय जावा तुम्ही अरे येडे आपल्याला अजून 10 किलोमीटर पुढे जायचं आहे अरे रस्ता बघ तुला गाडी पण भेटणार नाही आणि लिफ्ट पण भेटणार नाही चल बस गाडीवर अरे भावांनो माझ्या जानसाठी 10 किलोमीटर नाही मी 100 किलोमीटर चालायला तयार आहे जावा तुम्ही ठीक आहे हॅलो जान आता येतो का आवाज हे ठेव 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 पप्पाले पप्पाले माझ्या कडून असताना तर फोन लावत संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे सांगता येणार नाही मग कशाला सांगू राहिला तू असा टाकन ना फटका पाय रे कोण आहे कोण आहे रे कोण आहे सांग रे याला मुक्क आंधळ इथं कोणी चांगलं आहे का नाही काय बोलला परत बोल बा बैल बी आहे का बसलो का काय मी ते आम्ही शांताय म्हणून लई चिवचिव करताय तुम्ही बे पगल्या हो ते शांत आहे म्हणून काय तुम्ही चिवचिव करून राहिल्या धरल ना ते धरू का तुला धरू नको धरू लहान लहानच आहेत आता हो मोठे झाल्यावर धरજો अरे तुला सांगायचंच राहिलं आज एकचा फोन आलता तिने माफी मागितली काय बोलली बोलते सॉरी चुकून फोन लागला बापरे इथे किती पाणी साचते तुला माहितीये याच्यामुळे डेंग्यूचे मच्छर होतात तुला माहित आहे काय माणसाचं रक्त पेण्यात मच्छर आता 2 नंबरवर आहे हो का मग 1 नंबरवर कोण आहे अरे कोण आहे 1 नंबरवर माझ्याकडे एकसारखा काय बघत आहे सांग ना हा बोलो भाई कुछ नहीं पोज है पोज फोटो निकाल ये ले अरे कौन भाई तुम तो वो डेंजर हो कुछ ही पोज देते हो हाँ अभी ऐसे ले इसकी माँ का अभी ना ऐसा ले हुआ हाँ दिखा हवाओं में बहेंगे में रहेंगे तुमच्या तिघात सर्वात जास्त आळशी कोण आहे जो सर्वात जास्त आळशी आहे त्याने हात वर करा मी त्याला 500 रुपये देणार आहे तू का हात वर केली नाहीस मी एवढी आळशी आहे मला हात उचलायला पण आळस येतोय
अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।